श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर मग इथं संध्याकाळीच मी उद्याची तयारी करून ठेवली. ते छान असं इडलीचं पीठ मी भिजू घातलेलं होतं आणि इथं माझं इडलीचं पीठ सकाळी छान असं फुगलेलं पण होतं. आणि तुमच्याकडे पण असंच होतं का की एखादी आपण सकाळी नाश्ता केला की नंतर ते पदार्थ खाऊ वाटत नाही? तर आमच्या घरी पण हे असंच आहे. आम्ही आहोत 4 जण, पण तरी पण आम्हाला तसंच होतं. चला तर म्हटलं दादूसाठी, तर दादूला इडली करायची होती, तर ते म्हटलं हा नाही आता मला टिफिनला इडली नको, मग नंतर म्हटलं मला डोसे करून दे. पण म्हटलं एवढा टाईम नव्हता, कारण की म्हटलं आता की इडली केली गपचिप घेऊन जा, कारण की 8 वाजता त्याची बस येते आणि एवढी घाई गडबड होती का नाही बसच. आणि इथं राडा एवढा किचनवरती झाला आहे त्याचा इग्नोर करा. आणि इथं बघा माझी इडली किती छान अशी पणजी तयार झालेली होती आणि एका रात्रीमध्ये छान असं इडलीचं पीठ माझं फुगून आलेलं होतं. आणि इथं स्वतःसाठी पण नाश्ता करायला घेतला. आणि आमच्या घरी असं असतं की सकाळी इडली केली की संध्याकाळी तो नाश्ता किंवा इडली खायची नसते. मग इथं थोडी चपाती वगैरे केली आणि नंतर मग त्याच्यात ती म्हणलं मला डोसे करायची, सकाळी केली नाही मला आता करून दे. चला तर म्हणलं, आणि मी एक्स्ट्राचंच पीठ कधी पण करून ठेवते, कारण की जेणेकरून आज नाही तर उद्या त्याचे 2 दिवस आम्ही डोसे वगैरे करून खातो. चला तर मग इथं डोसे छान अशी तयार केली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.